नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिक शिकणार आहोत, त्याचं नाव आहे गुण विशेषण. नाव टाका मग मित्रांनो पटकन. काय नाव टाकायचं तुम्हाला? नाव टाकायचं आहे गुण विशेषण. गुण विशेषण. गुण विशेषण नाव टाकलं मित्रांनो, त्यानंतर गुण विशेषणाची व्याख्या लिहायची आहे. अगदी सोपी याची व्याख्या आहे. आणि जर तुम्हाला व्याख्या समजली तर तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही. अगदी नैसर्गिक व्याख्या आहे, म्हणजे पूर्ण प्रकरण तुम्हाला एका व्याख्यावरती कळून जाईल. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे. काय लिहिलं आहे मित्रांनो? बघा नीट. लिहिलेलं आहे की विशेषणामध्ये असे काही मूळ विशेषणे असतात. काय बोललो मी? विशेषणामध्ये असे काही मूळ विशेषणे असतात की ते त्यांचं मूळ गुण दाखवतात. मूळ गुण दाखवतात, म्हणजे जो त्यांचा गुण आहे तो मूळ गुण दाखवतात. त्यांना कोणत्याही बाहेरच्या, म्हणजे त्यांना कोणत्याही वेगळ्या विशेषणाची गरज नसते. त्यांना काय म्हणतात? त्यांना मूळ विशेषण म्हणतात, किंवा गुण विशेषण म्हणतात, किंवा सिद्ध विशेषण म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही काय लिहू शकता? मूळ विशेषण, ऑब्लिक मध्ये गुण विशेषण, किंवा ऑब्लिक मध्ये सिद्ध विशेषण. हे त्यांचे समानार्थी नाव आहे. कळालं? आता त्याबद्दल त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला शिकवणार. आणि त्याचबरोबर गुण विशेषण कशा प्रकारे ओळखला जातो ते सुद्धा तुम्हाला शिकवणार. चला तर मग वेळ न घालवता बघूयात पहिलं उदाहरण काय आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे, काय बोललो मी? ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे त्यांनी तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पहिला प्रश्न, त्याचं पटकन उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये. आणि ज्यांना जमत नसेल, ज्यांच्याकडे नोट्स नाही, किंवा नोट्स असून सुद्धा त्यांना कळत नसेल, त्यांनी माझ्याकडे बघा. मी तुम्हाला सांगणार की गुण विशेषण कशा प्रकारे ओळखलं जातं. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आलेला आहे आणि आपण त्याचं उदाहरण सुद्धा घेणार आहोत. पहिला प्रश्न काय विचारला मित्रांनो? की अकबराच्या काळात एक हुशार बिरबल होता. अकबराच्या काळात एक हुशार बिरबल होता. बघा, तुम्हाला मांडून दाखवतो. लिहायचं, अकबराच्या काळात एक हुशार बिरबल होता. अकबराच्या काळात एक हुशार बिरबल होता. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. बघा, कमेंट बॉक्स मध्ये अजून मी प्रश्न लिहिलाय आणि त्याचं उत्तर काय, कशा प्रकारे ओळखलं जातं ते सुद्धा अजून तुम्हाला शिकवलं नाही. पण कित्येक हुशार विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास जोरदार चालू आहे. व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी. ज्यांनी फक्त प्रश्न वाचला, दिवसभर अभ्यास केलेला आहे तुम्ही या गोष्टीवरती, की तुम्हाला माहिती गुण विशेषणचा लेक्चर आज होणार आहे, म्हणून दिवसभर अभ्यास केला आणि त्यानंतर गुण विशेषणाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिले. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. बघा इकडे याचं उत्तर कशा प्रकारे सोडवलं जातं आणि गुण विशेषण कशा प्रकारे ओळखलं जातं. बघा, काय प्रश्न होता? अकबराच्या काळात एक हुशार बिरबल होता, प्रश्न होता. आणि विशेषणामध्ये काही असे मूळ विशेषण असतात ज्यांना बाहेरच्या कोणत्याच विशेषणाची गरज पडत नाही. ते मूळ विशेषण असतात. याच्यातलं मूळ विशेषण कोणतं आहे? तेच जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिलंय, हुशार. हुशार काय असणार आहे? मूळ विशेषण किंवा गुण विशेषण. कशा प्रकारे ओळखलं जातं बघा. जर तुम्हाला प्रश्न असा असता की अकबराच्या काळात एक बिरबल होता, म्हणजे एक फक्त उदाहरण सांगलं तुम्हाला की अकबराच्या काळात एक बिरबल होता, काय विशेष झालं का त्यामध्ये? काही विशेष व्यक्ती आहे का? अकबराच्या काळात एक बिरबल होता, बस एवढंच. बिरबल 100 असू शकतात, हजारो नाव, एक सारख्या नावाचे हजारो बिरबल असू शकतात, बरोबर आहे का नाही? पण याच्यातील एक विशेषण म्हणजे बिरबल नावाचा एक स्पेशल व्यक्ती आहे जो हुशार होता. आता प्रत्येकच बिरबल हुशार असणार आहे का? किंवा हुशार व्यक्ती बिरबलच असणार आहे का? बिलकुल नाही मित्रांनो. म्हणजेच काय, विशेषणामध्ये असे काही मूळ विशेषण असतात. हे याचं मूळ विशेषण आहे. बिरबल या नावाचं मूळ विशेषण कोणतं आहे? तर हुशार. कळलं तुम्हाला गुण विशेषण कशा प्रकारे ओळखला जातो? बिरबलचा गुण काय आहे? बिरबलचा गुण आहे की तो हुशार आहे. जसं की कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर देणारा विद्यार्थी तुम्ही सर्वजण हुशार आहात, हाच तुमचा गुण आहे. की प्रश्न आला की नाही आला, या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आणि यांना ही सवय सुद्धा पडलेली की दिवसभर अभ्यास करून कशा प्रकारे उत्तर याचे द्यायचे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलंय. ज्यांना कळालं नसेल त्याने नीट समजून घ्या. अकबराच्या काळात एक हुशार हे काय झालं? त्याचा गुण झालाय. कळालं? गुण विशेषण कोणतं झालं त्याच्यातले? हुशार. याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? हुशार हा त्याचा गुण विशेषण झालाय. पोलीस भरतीला या टॉपिकवर जबरदस्त असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो.
आणि या प्रकारचे प्रश्न, भरपूरसे प्रश्न आपल्या नोट्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी लवकरात लवकर नोट्स घ्या, आणि ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी जोरदार अभ्यास चालू ठेवा, कारण पोलीस भरती येणाऱ्या काही दिवसामध्ये येणार आहे. तुमची मेहनत कुठेच 1% सुद्धा कमी पडली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आपल्या 51 जणांच्या टीमने, 51 तज्ञांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी या जबरदस्त नोट्स, यशाची गुरु केली तुमच्या या नोट्स तुमच्यासाठी आहे. बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वरती गुण विशेषणावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे, आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न येणार आहे. बघूयात कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पहिला येत आहे. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न आलेला आहे बघा. तो बघ चपळ घोडा, तो बघ चपळ घोडा याच्यातील गुण विशेषण ओळखायचं आहे. गुण विशेषण ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. बघा एबीसीडी पूर्ण प्रश्न नीट चेक करा. पूर्ण प्रश्न बघा. तो बघ चपळ घोडा याच्यातील गुण विशेषण ओळखायचं आहे. ओळखा लवकर. तो बघ चपळ घोडा याच्यातील गुण विशेषण. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. पहिलाच प्रश्न आहे आणि जवळपास सर्वांचं योग्य उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. सर्वांचे योग्य उत्तर. तो बघ चपळ घोडा याच्यातील गुण विशेषण ओळखा. तुम्हाला याच्यातील पूर्ण प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. पोलीस भरतीला हा प्रश्न वारंवार रिपीट होणार आहे, तरीही तुम्ही योग्य उत्तर देताय. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, जबरदस्त तुमचा प्रश्न, आणि जबरदस्त याचं योग्य उत्तर सर्वांनी दिलेलं आहे. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे. कोणतं? जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय? ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए काय आहे? चपळ. चपळ हे काय असणार? गुण विशेषण. कोणाचं? घोड्याचं. घोडे तर भरपूर आहे. मी काय म्हणतोय, लग्नामध्ये नाचणारा घोडा आहे, सुस्त घोडा आहे, झोपलेला घोडा आहे, उभा राहिलेला घोडा आहे, लग्नामध्ये नाचतो, रेसमध्ये धावतो, सगळ्या गोष्टीमध्ये घोडा धावणार आहे. पण घोड्याचं गुण विशेषण कोणता येणार? तर चपळ घोडा. आता सर्व रेसमध्ये एकसारखे घोडे पडत असतात, पण त्यांच्यातील ओळखण्यासाठी स्पेशल घोडा कोणता असतो? जो सर्वात एक नंबर येतो तो सगळ्यात चपळ असतो. म्हणून याचा गुण विशेषण काय येणार? चपळ. आणि पूर्ण वाक्य काय येणार? चपळ घोडा हा त्याचं गुण विशेषण येणार आहे. घोड्याचा गुण विशेषण चपळ. सर्वांचे योग्य उत्तर आले. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. माझ्याकडे बघू नका, प्रश्न बघा. व्हेरी गुड, बघा. व्हेरी गुड, प्रश्न खूप जबरदस्त आलेला आहे. व्हेरी गुड मित्रांनो. काय प्रश्न दिला आहे? त्या ठिकाणी पांढरा बंगला दिसेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात, तुम्हाला एखादी पत्ता दिलेला आहे, त्या पत्ता ठिकाणी तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी पांढरा बंगला दिसेल. प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन पूर्ण वाचा, आणि ऑप्शन वाचल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये एबीसीडी पैकी जे योग्य उत्तर असेल ते द्या, आणि तेच याचं योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड, तेच याचं योग्य उत्तर आहे. कोणतं? जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलेलं आहे. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, खूप छान प्रकारचे उत्तर आहे तुमच्या सर्वांचे. सर्वांसाठी व्हेरी गुड. आतापर्यंत तरी योग्य उत्तर आलेले सर्वांचे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, जबरदस्त, जबरदस्त प्रश्नांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड. आतापर्यंत तरी योग्य उत्तर. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान उत्तर तुमच्या सर्वांचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तर आहे. खूप छान. जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा. बघा, विद्यार्थी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देतात, तुम्ही सुद्धा द्या. फक्त बघू नका, ऑप्शन चेक करा, उत्तर चेक करा, आणि योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही विचार करताय मनामध्ये, तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. घाबरू नका, बिंदास उत्तर द्या, बिंदास द्या. तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये बघत आहात, तेच याचं योग्य उत्तर आहे. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर तेच. कोणतं? तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे पांढरा. पांढरा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. काय? त्या ठिकाणी पांढरा बंगला दिसेल. याच्यातील काय मित्रांनो? याच्यातील गुण विशेषण काय आहे? पांढरा. पांढरा त्याचा गुण आहे. बंगले भरपूर आहे, लाल, पिवळा, हिरवा, निळा, पण ते आता स्पेशल बंगला कोणता ओळखायचा आहे? जो पांढरा बंगला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजेच काय? त्या बंगल्याचा गुण कोणता झाला? पांढरा हे त्याचा गुण झालेला आहे. म्हणून गुण विशेषण किती सोप्या पद्धतीने तुम्ही शिकत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की महाराजांच्या काळात सैन्यात एक शूर योद्धा होता. महाराजांच्या काळात सैन्यात एक शूर योद्धा होता. बघा, प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते कमेंट बॉक्स मध्ये द्या. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. चेक करा, प्रश्न नीट चेक करा, प्रश्न वाचा. 10 वेळेस म्हणतोय, तुमचे उत्तर चुकताय. बघा, हे प्रश्न तुम्हाला किती वेळेस सांगतोय.
प्रश्न नीट वाचा, नीट समजून घ्या. बघा काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतंय असं करू नका मित्रांनो. ही चुकी घाई केल्याने ही जी तुमची आता चुकी दिसते ना कमेंट बॉक्स मध्ये, जे काही विद्यार्थी उत्तर चुकीचे देत आहे आणि काही विद्यार्थी बरोबर देत आहे, लक्षात घ्या घाई केल्याने तुमच्या पोलीस भरतीला आतापर्यंत तुम्ही जे ऑप्शन क्लिक करून सेंड केलेले कमेंट बॉक्स मध्ये, नंतर डिलीट करून फायदा नाही. डिलीट करू नका, बिलकुल डिलीट करू नका. तुम्ही समजून घ्या काय बोलतोय मी. जे तुम्ही आता घाई केले, जे तुमचे प्रश्न चुकलेले, ही चुकी तुम्हाला पोलीस भरतीला किती महागात पडेल हे तुम्हाला अंदाज सुद्धा नाही या गोष्टीचा. कशी महागात पडेल की तुम्हाला 4 ऑप्शन, हे जसा प्रश्न दिलाय तसा प्रश्न येईल, पण प्रश्न पूर्ण वाचत नाही आपण घाईमध्ये काय असतो, लगेच बघतो गुण विशेषण आणि त्याच्यात येईल काय उत्तर देणार आपण, शूर योद्धा. भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर दिले तेच शूर, बरोबर, किंवा योद्धा, तुम्ही जे असेल ते तुमचं बरोबर. पण याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर तेच आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. का दिले? कारण त्यांच्याकडे जबरदस्त स्मार्ट नोट्स आहे. तुमचे उत्तर का चुकले भरपूरशा विद्यार्थ्यांचे? कारण त्यांनी घाई केली. बघा प्रश्न नीट वाचा. याच्यातली काय ओळखायचं, याच्यातला घटक ओळखायचा. घटक, बारीकून बारीक माहिती फक्त आम्हीच देतो मित्रांनो. आपल्याकडेच बारीकून बारीक माहिती दिली जाते आणि अशा प्रकारची बारीक माहिती तुमच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्न संचामध्ये सुद्धा आहे. जबरदस्त प्रश्न संच आहे. तुमच्याला भरपूरशा ऑप्शन कन्फ्युजनचे त्याच्यामध्ये दिलेले आहे. प्रश्न बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिले सांगून देतो तुम्हाला. याच्यातलं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी, तर गुण विशेषण. गुण विशेषण याच्यातलं योग्य उत्तर काय असणार आहे गुण विशेषण. विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिले घाईमध्ये? ऑप्शन क्रमांक बी, गुण विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे. घाई करायची नाही. काय विद्यार्थी घाई करतात, घाई करू नका मित्रांनो. तुम्हाला तुमची एक चुकी किती महागात पडू शकते तुम्हाला हे तुम्हाला माहिती नाही. काय विद्यार्थ्यांनी दिले, मी काय म्हणत नाही की सर्वांचे उत्तर चुकले, काही विद्यार्थ्यांनी दिले योग्य उत्तर, पण प्रश्न नीट वाचला त्यांनी म्हणून योग्य उत्तर दिले. अशा प्रकारची चुकी बिलकुल करायची नाही. पोलीस भरतीला एका मार्काने जर तुम्ही राहिलात तर तुम्ही कित्येक वर्ष मागे पडू शकता. दरवर्षी पोलीस भरती येईलच याची काही गॅरंटी नसते. म्हणून या वर्षी तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रश्न संच पण आपल्याकडे आहे अवेलेबल. तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून प्रश्न संच सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि बेस्ट ऑफर चालू आहे, त्या ऑफर मध्ये संधीचा फायदा घेऊन घ्या. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येते. लेक्चर झालं आपलं, याच टॉपिकवर 100 मार्कांची लगेच 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका दररोज हजारो विद्यार्थी सोडवतात. तुम्ही मागे राहू नका. जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका सोडवली लेक्चर संपल्यानंतर लगेच या टॉपिकवर 100 मार्कांची असते. ही प्रश्नपत्रिका सोडवली तुम्हाला कळतं की प्रश्न कशा प्रकारचे पडतात पोलीस भरतीला आणि ते योग्य उत्तर तुम्ही बरोबर क्लिक करतात. का करतात? कारण तुमच्याकडे तुमचं लेक्चर सुद्धा झालेलं असतं, प्रश्नपत्रिका सुद्धा झालेलं असतं. व्हेरी गुड मित्रांनो, भरपूरशा विद्यार्थ्यांची योग्य उत्तर आले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? प्रश्न नीट वाचायचा आहे. भारतामध्ये एक बुद्धिमान विवेकानंद होऊन गेले. भारतामध्ये एक बुद्धिमान विवेकानंद होऊन गेले. याच्यातील योग्य उत्तर ओळखा. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन नीट वाचा. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त प्रश्न, जबरदस्त उत्तर याचं. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान उत्तर आहे, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांचं. व्हेरी गुड, खूप छान. बघा मागील प्रश्न ज्यांचा उत्तर चुकलेला होता त्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिलेले. आता व्हेरी गुड मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे मला की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येतील. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, जबरदस्त उत्तर आहे, जबरदस्त प्रश्न सुद्धा. आपल्या टीमला सुद्धा व्हेरी गुड म्हणावं लागेल कारण त्यांनी खूप विचार करून असे प्रश्न काढलेले असतात. व्हेरी गुड, आपल्या टीम साठी सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो. आणि खास तुमच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड, कारण आम्ही कसेही प्रश्न फिरवले तरी तुम्ही त्याचं योग्य उत्तर देतात. 51 जणांची टीमने दिवसरात्र मेहनत करून तुमच्यासाठी खास हे सर्व काही तयार केलेलं असतं. ही तुमचे यशस्वी गुरु केले ठरणार आहे. सर्वांसाठी व्हेरी गुड. तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही दिलं. ऑप्शन क्रमांक सी, काय? बुद्धिमान. बुद्धिमान याचं योग्य उत्तर असणार आहे. बुद्धिमान हे काय झालं? त्याचं गुण झाला. गुण कोणाचा? स्वामी विवेकानंदांचा. बरोबर आहे का नाही? स्वामी विवेकानंद फार बुद्धिमान होते, पण गुण काय झाला त्यांचा? बुद्धिमान हा त्यांचा गुण झाला.
व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले आतापर्यंत सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मी ती भाजी खात नाही त्यात कडू कारले आहे. मी ती भाजी खात नाही त्यात कडू कारले आहे. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, याच्यातलं योग्य उत्तर कोणतं आहे ते ओळखा. पटकन प्रश्न वाचा. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय. तुमच्यासाठी खास व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तर आहे तुमचे सर्वांचे. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. द्या द्या, बिंदास उत्तर द्या. लिहून सुद्धा घ्या. लिहिताय माहिती मला तुम्ही. भरपूरशे विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये लिहित सुद्धा असतात, प्रश्न लिहितात, पटकन 4 ऑप्शन टाकतात, योग्य उत्तर देतात. त्यांचे सुद्धा स्पेशल नोट्स तयार होत आहे. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो. आणि लेक्चर झाल्यानंतर लगेच ते आम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करतात. बघा सर, आम्ही लिहिलेलं आहे. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. जबरदस्त अभ्यास चालू आहे तुमचा. सर्वांसाठी व्हेरी गुड. हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये, आणि नोट्स मध्ये याच्यापेक्षा अधिक प्रश्न आहे. सर्व जबरदस्त प्रश्न आहे याच्यामध्ये. जे आहे ते नोट्स मध्ये आहे असं नाही, नोट्स मध्ये वेगळं सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा वेगळं शिकवलं जातो आपल्याला. म्हणजे काही काही प्रश्न आहेत मिक्स, पण तुम्हाला ऍडव्हान्स लेवल मध्ये सुद्धा शिकवलं जातं. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त. सर्वांचे योग्य उत्तर आले. सर्वांचे योग्य उत्तर. याचं योग्य उत्तर बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, कडू. काय? कडू. तुम्ही कडू कारले सुद्धा ऑप्शन मध्ये, कधी कधी कडू कारले सुद्धा येतात, म्हणजे कडू येतं किंवा कडू कारले येतात. समोरचा व्यक्ती ऑप्शन काय देतोय त्यावर डिपेंड असतो. म्हणून नंतर म्हणू नका की सर तुम्ही फक्त कडू सांगितलं पण ऑप्शन मध्ये कडू कारले दिले होते तुम्ही पेपरमध्ये डिजिटल स्वरूपाच्या लेक्चर झाल्यानंतर. म्हणजे नंतर म्हणायचं नाही मित्रांनो. म्हणून ऑप्शन काय दिलाय पूर्ण वाचायचं. कधी कधी ऑप्शन ए आणि बी किंवा बी आणि सी किंवा सी आणि डी असं सुद्धा असतं. म्हणून नीट समजून घ्यायचं. ठीक आहे, नीट समजायचं प्रश्न काय आहे, ऑप्शन काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी योग्य उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न वाचा नीट. वाचा. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्न नीट समजा. मी प्रश्न वाचू का? नाही वाचला तरी तुम्हाला समजेल. मी वाचल्यानंतर विद्यार्थी लगेच क्लिक करतात, क्लिक समजून जातात, त्यांना वाचायची गरज नाही पडत असं आहे. पण बघा, मी प्रश्न वाचला नाही तरी विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तर आहे. प्रश्न तरी वाचून येतो मी. इतिहासात काय? इतिहासात एक उदार राजे होते. इतिहासात एक उदार राजे होते, राजा होता. व्हेरी गुड मित्रांनो, बघा, ओळखा, गुण विशेषण, प्रयत्न करा, बिंदास. व्हेरी गुड, जबरदस्त योग्य उत्तर येत आहेत तुमचे सर्वांचे. व्हेरी गुड, जबरदस्त. बघा, मागच्या वेळेस जे विद्यार्थ्यांनी जी चुकी केली होती ती यावेळेस झालेली नाहीये. का झाली नाही? कारण त्यांचे योग्य उत्तर आलेले. काय योग्य उत्तर आले? कारण मागील जी चुका आपल्या घडल्या होत्या त्या चुका परत रिपीट नाही होणार, कारण तुम्हाला ते समजलंय. म्हणूनच आपण बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही शिकवतो स्टेप बाय स्टेप. लेक्चर झाल्यानंतर 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा तुमची घेतली जाते. का घेतली जाते? कारण तुम्हाला कळायला पाहिजे, सर्व काही गोष्टी शिकल्या पाहिजे तुम्ही. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त तुम्ही उत्तर दिलेले. सर्वांचे योग्य उत्तर. आतापर्यंत काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, पण चुकू द्या मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. तुम्ही नवीन आहे, सर्वजण नवीन आहात ना. जरी नवीन नसाल, जुने जरी असले तरी तुम्ही जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. आणि जेव्हा तुम्ही शिकले त्यानंतर तुम्ही चुकणार नाही प्रश्न. म्हणून सर्वांचे योग्य उत्तर आहे, जवळपास सर्वांचे उत्तर. तेच याचं योग्य उत्तर आहे. बिंदास घाबरायचं नाही, पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे, जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिले. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी. तर गुण विशेषण. गुण विशेषण याचं योग्य उत्तर काय असणार आहे? गुण विशेषण. इतिहासात एक उदार राजा होता. इतिहासात एक उदार राजा होता. याच्यातील गुण विशेषण, याच्यातील काय येणार आहे मित्रांनो? गुण विशेषण काय येणार आहे? उदार. सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की त्या ठिकाणी एक धूर्त कावळा आहे. काय? त्या ठिकाणी एक धूर्त कावळा आहे. जा पटकन ओळखा त्याला. आपल्या सर्वांमध्ये सुद्धा एक धूर्त कावळा असतो, जो प्रत्येकावरती नजर ठेवतो की याच्या मार्का किती निघताय, का याच्या मार्कांचा किती निघतोय पेपर, याचा पेपर किती मार्कांचा निघतोय, याचा ग्राउंड किती आहे, याचा अभ्यास किती. अशा विद्यार्थ्यांपासून सावध राहा. हे तुमचे मार्कांवरती लक्ष ठेवतात. भरती आल्यानंतर हे तुम्हाला काहीतरी करू शकता, धोका देऊ शकता. म्हणून नीट समजायचं. आपली रात्रीची बॅच काय घेतली जाते?
तुम्हाला कोणाच्या नजरेमध्ये यायचं नाही, शांतीत क्रांती करायची आपल्याला, शांततेत अभ्यास करायचा. लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा दिली जाते. ती प्रश्नपत्रिका सोडवायची, बघायचं आपली रँकिंग काय बसते, आपण कितव्या नंबरवरती बसतोय, काय बसतोय. जबरदस्त प्रश्नपत्रिका असते. लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती येते, म्हणून ज्यांनी स्पेशल ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी सुद्धा करून घ्या लवकर. जबरदस्त प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले. व्हेरी गुड, खूप भारी. व्हेरी गुड मित्रांनो, लय भारी उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमचे उत्तर चुकायला नको, कारण तुमचे उत्तर जर चुकले मित्रांनो तर तुम्ही शिकणार कसे. भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त, व्हेरी गुड. तेच याचं योग्य उत्तर आहे. नवीन विद्यार्थी जे उत्तर देत आहेत तेच याचं योग्य उत्तर आहे. जुने विद्यार्थी तर देतात, पण नवीन विद्यार्थी जे देत आहे तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय तर बघा, प्रश्न होता की त्या ठिकाणी एक धूर्त कावळा आहे, याच्यातील ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? बी. काय? धूर्त किंवा धूर्त कावळा. धूर्त कावळा म्हणतो, कारण इथं फक्त कावळा लिहिलं तर म्हणणार विद्यार्थी की सर कावळा कसं काय, म्हणून धूर्त कावळा पूर्ण लिहितो. ठीक आहे. धूर्त पण येऊ शकतो ऑप्शन मध्ये, किंवा धूर्त कावळा सुद्धा येऊ शकतो. म्हणजे जो धूर्त हे काय झालं, त्याचा गुण झालेला आहे. कावळे तर भरपूर आहे, पण त्यातला स्पेशल कावळा कोणता आहे? जो धूर्त आहे, म्हणून याचं गुण विशेषण काय येणार मित्रांनो? धूर्त. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड सर्वांसाठी. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो खोटे बोलला म्हणून त्याच्या जीवावर टांगती तलवार आहे. तो खोटं बोलला म्हणून त्याच्या जीवावर काय झालं मित्रांनो? टांगती तलवार. टांगती तलवार समजा याच्यातलं काय असणार आहे प्रश्न, काय याचं योग्य उत्तर. प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन चेक करा, त्याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये द्या. व्हेरी गुड मित्रांनो. लाईव्ह विचार मध्ये सर्वांना दिसतंय की तुम्ही कशा प्रकारे उत्तर देताय. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात. का चुकतात मित्रांनो? तुम्ही घाई करतात. घाई करायची नाही, बिलकुल घाई करायची नाही. नीट समजून घ्यायचा प्रश्न, प्रश्न नीट समजायचा, उत्तर नीट समजायचे, सर्व काही योग्य उत्तर तुम्हाला मिळणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त जबरदस्त, व्हेरी गुड. जे नवीन विद्यार्थी होते त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे आता. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तर आहे तुमचे. व्हेरी गुड, खूप छान खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आहे सर्वांचे. सर्व प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. प्रश्न आला की नाही आला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात. काही काही विद्यार्थी फक्त बघत राहतात. बघू नका, बिंदास प्रयत्न करा. चुकलं तर चुकलं, काय हरकत नाही, बिंदास चुकू द्या उत्तरे, चुकीचे उत्तर द्या, पण प्रयत्न करा. तुम्ही चुकीचे उत्तर देता देता कधी योग्य उत्तर द्यायला लागणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तसंच दररोज प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार, आपल्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतात त्या दररोज तुम्ही सोडवणार, तर तुम्हाला कधी तुमचा पेपर 40-45 होतो, 90, 92, 94, 96, 98, 100 पैकी 100 सुद्धा भरपूरशे विद्यार्थी प्रश्नपत्रिका काढतात. आणि याचा तुम्हाला पोलीस भरतीला फायदा होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्या ज्या प्रश्नपत्रिका असतात या खूप हाय लेवलच्या असतात. आपली संपूर्ण टीम बसून प्रश्नपत्रिका सेट करत असते. एक किंवा दोन व्यक्ती प्रश्नपत्रिका सेट करत नाही, त्यांचं काम नसतं. ते सर्व प्रकारचा अभ्यास करून नोट्स काढून त्या प्रश्नपत्रिका सेट केल्या जातात. म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तेच याचं योग्य उत्तर आहे. काही विशेष नवीन नाही की सर्वांनी योग्य उत्तर दिले म्हणजे तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर काय असणार आहे? त्याच्या जीवावर टांगती तलवार, याच्यातील गुण विशेषण असणार आहे टांगती. ठीक आहे, सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे, वाचा तुम्ही जरा, प्रश्न वाचून घ्या. तुम्ही वाचा, मी काय वाचणार नाही आता, कारण विद्यार्थी फक्त बघतात, ऑप्शन वगैरे बघतात आणि लगेच क्लिक करतात. प्रश्न पूर्ण वाचायचा, नीट समजून घ्या, नीट समजा प्रश्न. अरे व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड. प्रश्न वाचला पाहिजे क्या पटकन तुम्ही? खूप छान, सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड. बघून घ्या, घाई करू नका, बघा नीट प्रश्न. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकू शकतात, किंवा तुम्ही फक्त बघितलं दनादन दुसरे देताय म्हणून ते तुम्ही योग्य उत्तर देता, ते चुकी करू नका. प्रश्न पूर्ण नीट वाचा, बघा. थोडस कुठेतरी काहीतरी गडबड आहे प्रश्नामध्ये, नीट समजून घ्या, समजून घ्या. प्रश्न नीट वाचा, प्रश्न पूर्ण वाचा. 10 वेळेस बोललो मी. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान मित्रांनो, खूप छान. योग्य उत्तर, योग्य उत्तर सर्वांचं, सर्वांचं योग्य उत्तर.
सर्वांचं म्हणजे जे जे काही काही घाई केली नाही ज्यांनी, त्यांचं योग्य उत्तर आहे. पण ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो, की तुम्ही प्रयत्न करताय. प्रयत्न केलाच पाहिजे तुम्ही. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. बिंदास प्रयत्न करा. चुकू द्या, उत्तर चुकलं तर काय हरकत नाही, तुम्हाला इथं कोणी शिक्षा देणार नाही. आणि लेक्चर झाल्यानंतर 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्ही शिकायचंय की कशा प्रकारे याचं योग्य उत्तर आपण काढू. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान जबरदस्त प्रश्नपत्रिका आहे तुमच्या. म्हणजे प्रश्नपत्रिका तर आहेच त्या, पण तुमची उत्तरे सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त दिले तुम्ही. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत व्हेरी गुड, खूप छान. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे. घाई करायची नव्हती तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी घाई केली म्हणून मी प्रश्न वाचला नाही. कारण मी प्रश्न वाचला असता पटकन तुम्ही ऑप्शन आयतं सगळं काही मिळून गेलं असतं. घाई केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे उत्तर काही आले, पण त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी, ए व सी. ए व सी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. नीट प्रश्न बघा. प्रश्न बघा, ए व सी. ए ला काय आहे आणि सी ला काय आहे, त्याचं योग्य उत्तर हेच असणार आहे का. अशा प्रकारचे फसवे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काय विचारलं काय नाही विचारलं नीट समजून घ्यायचं. म्हणून मराठी व्याकरणाचा प्रश्न संच सुद्धा आहे आपल्याकडे. काही काही विद्यार्थी म्हणतात की सर आमचं मराठी व्याकरण आउट ऑफ आहे. मित्रांनो 1 मार्काने जरी तुम्ही घरी राहिले तरी तुम्हाला किती मार्कात पडेल हे तुम्हाला गॅरंटी नाही. अजून तुम्हाला अंदाजच सुद्धा नाही की 1 मार्काची मेहनत किती असते. 1 मार्क मिळवण्यासाठी किती मुलं दिवस रात्र मेहनत करताय. 1 मार्काने जो विद्यार्थी घरी राहिलाय त्याला कदाचित पुढच्या वर्षी भरती देता येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नसते. त्याचं वय जर संपलं तर तो देऊच शकत नाही. म्हणून टेन्शन घेऊ नका, आरामशीर अभ्यास करा, पूर्ण प्रश्न नीट वाचा, दररोज सराव करा. प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्याकडे आहे, ते नेहमी तुमच्यासाठी चालू असतात. असं काही नाही की लेक्चर संपल्यानंतर जे 9 वाजता किंवा 10 वाजता जेव्हाही असो तेव्हा प्रश्नपत्रिका आल्यानंतर तेव्हाच सोडवलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधीही सोडवू शकता. ती नेहमी तुमच्यासाठी चालू असते, अनलिमिटेड. कितीही वर्षानंतर सोडवा, ती कधीच आम्ही बंद करत नाही. तुमची मेहनत मध्ये आमचा थोडासा हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही सेवा करतो मित्रांनो, खास तुमच्यासाठी. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर काय होतं ऑप्शन क्रमांक ए आणि सी. सर्वांचे वेळ. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर, नीट बघा. प्रश्न काय आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचं काय प्रश्न होता. वाचा हा प्रश्न, IMP टाका. तुला तिथे पडका वाडा दिसेल. काय, तुला तिथे पडका वाडा दिसेल, ओळखा. याच्यातील काय ओळखायचं आहे, गुण विशेषण आहे का घटक ओळखायचा आहे का दोघं ओळखायचे का काय ओळखायचंय. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान मित्रांनो, जबरदस्त तुमचा प्रश्न आणि जबरदस्त याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हेरी गुड, खूप छान. IMP प्रश्न जरी आहे तरी तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले. पोलीस भरतीला हा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला भरपूरशा विद्यार्थ्यांचे चुकलेला आहे. का चुकला, कारण पोलीस भरतीला त्यांच्यावरती दडपण असतं, त्यांनी सराव केलेला नसतो. पण तुम्ही सराव केलेला आहे, तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न फिरवले म्हणून तुम्ही योग्य उत्तर याचं देताय. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर. आणि तुमचे योग्य उत्तर पाहून माझं सुद्धा मन खुश होतं की नाही बाबा, आपण जे मेहनत घेतोय तुम्हाला शिकवण्याची त्यातून काहीतरी विद्यार्थ्यांचा फायदा होतोय. व्हेरी गुड मित्रांनो, खरंच खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. सर्वांसाठी व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर, ऑप्शन क्रमांक डी. पुन्हा एकदा काय, पडका वाडा. पडका वाडा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. पुन्हा एकदा सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की आकाश पोलीस झाला कारण तो स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करायचा. आकाश पोलीस झाला कारण तो स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करायचा. तो काही मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नव्हता. मोठे मोठे पुस्तक वाचून 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष मेहनत करण्यापेक्षा जबरदस्त अशा स्मार्ट नोट्स आहे. याच्यामध्ये जबरदस्त असे फिरवलेले प्रश्न आहेत ज्यामध्ये तुमचे कित्येक मार्क कव्हर होऊ शकतात. सर्व नोट्स जबरदस्त आहे. असं काही नाही की आता मराठी व्याकरणचं लेक्चर चालू आहे म्हणून तुम्हाला कळतंय की बाबा मराठी व्याकरण सुद्धा किती कठीण आहे. पण जर आपण या नोट्स मधून अभ्यास केला तर काही दिवसातच तुमचे मार्क कसे कव्हर होतील, बरोबर. म्हणून नीट समजून घ्यायचा प्रश्न, नीट समजून घ्यायचा ऑप्शन आणि योग्य उत्तर काय आहे ते नीट क्लिक करायचं. सर्वांचे योग्य उत्तर आले, व्हेरी गुड, खूप छान.
खूप छान, जबरदस्त उत्तरे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोठे मोठे पुस्तक वाचू नका. स्मार्ट नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला अभ्यासामध्ये काही अडचण आली आम्हाला कॉल करा. नेहमी आमची हेल्पलाईन 24 तास अर्ध्या रात्री कॉल करा. 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आम्ही. 51 जणांची टीम खास तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. कधीही कॉल करा, कधीही. व्हेरी गुड मित्रांनो, जबरदस्त उत्तरे, जबरदस्त प्रश्न. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तुमच्याशी रिलेटेड प्रश्न द्यावा लागतात, कारण तेव्हा तुम्हाला जाऊन कुठेतरी समजतं की याच्यातले योग्य उत्तर काय असणार आहे. तेच याचं योग्य उत्तर, तेच तेच याचं योग्य उत्तर जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिले. ऑप्शन क्रमांक बी. काय? स्मार्ट नोट्स. स्मार्ट स्मार्ट नोट्स. नोट्स साठी नोट्स तर भरपूर आहे. मी काय म्हणतोय, नोट्स तर भरपूर आहेत. तुम्ही काढता ते सुद्धा नोट्स आहे. आपल्या 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून ज्या नोट्स काढल्या ते सुद्धा नोट्स आहे. पण याच्यातलं गुण काय येणार आहे यांच्यातला, की हा स्मार्ट बेस्ट नोट्स आहे. बेस्ट हा काय झाला, यांच्यातला गुण झालेला आहे. कळालं? गुण विशेषण किती जबरदस्त प्रश्न विचारले जातात आणि ऑप्शन सुद्धा जबरदस्त विचारले जातात. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर बघा. तो नेहमी डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायचा. तो काय करायचा, तो नेहमी डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायचा. म्हणून तो पोलीस भरतीला जेव्हा पेपर आला तेव्हा तो घाबरला नाही, कारण तो नेहमी सराव करायचा. म्हणून त्याने 98 मार्कांचा किंवा 96 मार्कांचा किंवा 90च्या वरती कितीही मार्कांचा पेपर तो बिनधास्त काढू शकतो. कितीही कठीण पेपर येऊ द्या. असेच भरपूरसे विद्यार्थी आहेत आपल्याकडे जे पेपर सोडवतात, की जर कठीण पेपर दिला तर तो 92, 94, 96 पर्यंत सुद्धा काढतात. पण 85च्या वरती तर असतातच. आपण 80 पर्यंत मेरिट तर लावतोच दररोज. 80च्या खाली तर कित्येक संख्या आहे की तुम्हाला ते आकडा सुद्धा टाकू शकला नाही. जबरदस्त आकडा असतो. म्हणून ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी अभ्यास करा, स्मार्ट प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला अडचण आली तर आम्हाला कॉल करा. कधीही कॉल करा, अर्ध्या रात्री कॉल करा. तुम्हाला वाटत असेल आता कॉल करायचा, आता कॉल करा. आपले 24 तास आपली टीम खास तुमच्यासाठी बसलेली आहे. कधीही कॉल करा, 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल. जरी आमचे कॉल बिझी आले, कारण कॉल भरपूर असतात, विद्यार्थी भरपूर आहे, कॉल बिझी आले तर तुम्हाला कॉल बॅक सुद्धा केला जातो. नाही जमलं, कधी बाय चान्स नाही जमलं तर तुम्ही परत करायचा कॉल. कमीपणा वाटून घ्यायचा नाही. आम्ही खास तुमच्यासाठीच बसलोय मित्रांनो. महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरता आपण 24 तास सेवा उपलब्ध. कधीही कॉल करा मित्रांनो. जबरदस्त उत्तर दिले ते सर्वांसाठी व्हेरी गुड. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय याचं, ऑप्शन क्रमांक सी असणार आहे. काय? गुण विशेषण. ऑप्शन क्रमांक सी असं योग्य उत्तर होतं, गुण विशेषण. बघितलं ना, वरती काही प्रश्नांचे उत्तर चुकले ते विद्यार्थ्यांचे गुण विशेषण जिथं प्रश्न आला होता तिथं तुम्ही भरपूर विद्यार्थी चुकले. त्यानंतर थोडेसे हुशार झाले. त्यानंतर इथं तुम्ही थोडस चांगल्या प्रकारे उत्तर दिले. काही काही विद्यार्थी म्हणजे 90% विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले. पण जसं जसं आपण तुम्ही शिकत गेलात तसं तसं शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले. म्हणजे आता गुण विशेषण टॉपिक वरती कसाही प्रश्न तुम्हाला फिरवला तरी तुम्ही सर्वजण त्याचे योग्य उत्तर देणार. कारण आपण टॉपिक दररोज एक एक टॉपिक क्लिअर करतो, कारण तुम्हाला सर्व काही समजलं पाहिजे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण चाललेलो आहोत. आताशी जबरदस्त अशी सुरुवात पण आपली झालेली आहे. दररोज प्रश्नपत्रिका सुद्धा खतरनाक येत आहे. म्हणून अभ्यास नीट करा. काही अडचण आली कॉल करा आणि जाणून घ्या, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर कमी, अभ्यास कमी, दिवस कमी उरलेले, कमी दिवसात जास्त अभ्यास कव्हर करायचा, या स्मार्ट नोट्स घ्या. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात ठेवायचं. मोठे मोठे पुस्तक वाचण्याची तुम्हाला बिलकुल सुद्धा गरज नाहीये. मोठे मोठे पुस्तक वाचू नका, कधीच वाचू नका. कारण आम्ही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून एक पुस्तक किंवा 2 पुस्तकं, तुम्ही मराठी व्याकरणासाठी सरासरी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं माहित असतील. पण आपले 51 जणांची टीम आहे. 51 जणांच्या टीमने कित्येक पुस्तक वाचले असतील. विचार करा. एवढे सगळे पुस्तकांचा अभ्यास करून या स्मार्ट नोट्स तुमच्यासाठी काढलेल्या आहे. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. या नोट्सच्या बाहेरचं जर काही गेलं तर बायचान्स एखादी प्रश्न जाऊ शकतो. पण जास्तीत जास्त नोट्स मधून येणार आहे. तुम्हाला हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणत्याही नोट्स मागवा लगेच. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवरती कॉल करा. सांगा सर नोट्स पाहिजे, किंवा मेसेज करा. सांगा सर नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातात. बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे. ऑफरचा फायदा घ्या. ऑफरचा फायदा तुम्ही घेतला तर तुम्हाला नोट्स जबरदस्त मिळून जातील. जबरदस्त नोट्स आहे. तुमचा अभ्यास काही दिवसातच कव्हर होणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. लक्षात घ्या. जे विद्यार्थी नवीन आहे, तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय. जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत.
यासाठी तुम्हाला काय करायचं जाणून घ्या. एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो, काय मोठी गोष्ट नाही. छोटीशी प्रोसेस काय आहे हे बघा, हे काय आहे तुमच्या हे आहे स्क्रीनवरती तुमचं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहताय ना तेच चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करा, लाल कलरचं बटन दिसतं त्याला क्लिक करा. लाल कलरचं बटन दिसलं त्याला क्लिक केलं, सबस्क्राईब झालं आपलं चॅनल. त्याला स्क्रीनशॉट काढा. आता हा लेक्चर चालू आहे ना, या लेक्चरचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढलं, तुमच्या ह्या स्क्रीनवर दिसतं ना, हा आपला व्हॉट्सअपचा स्पेशल नंबर आहे. कॉलिंगचा सुद्धा हाच नंबर आहे. सर्व गोष्टींसाठी हा आपला ऑफिशियल नंबर आहे. या नंबरवरती व्हॉट्सअपला हा स्क्रीनशॉट जो तुम्ही आता काढलाय तो स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल तुमच्या ईमेल आयडीचं, आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता या टॉपिकवर जबरदस्त अशी 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त प्रश्नपत्रिका येते मित्रांनो. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.